99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन केले। सातारा इथं 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे। त्यानिमित्त साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील सातारा इथं आले असता त्यांनी प्रथम सातारा राजघराण्याचे आद्य पुरुष श्रीमंत थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चिरंजीव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा इथं आपली राजधानी स्थापन केली होती। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर साताऱ्यातूनच त्यांनी स्वराज्याचा कारभार सुरू केला होता। त्यामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे सातारा राजघराण्याचे आद्य पुरुष मानले जातात। त्यांना श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज म्हणून ओळखलं जातं। साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीलाच थोरल्या शाहू महाराजांना वंदन केलं आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। 99व्या साहित्य संमेलनाला आज सातारा नगरी, ज्याला आपण शाहू नगरी म्हणतो, या नगरीमध्ये आज आरंभ होतो आहे आणि त्यानुसार आता या संगम माहुली येथे आम्ही शाहू महाराज, पहिले शाहू महाराज यांच्या समाधीचं आताच दर्शन घेतलं, त्यांचे आशीर्वाद घेतले। शाहू महाराज साताऱ्यामध्ये आले दिल्लीवरून, त्यानंतर इथं एका नव्या पर्वाला महाराष्ट्रात सुरुवात झाली। तर त्याचप्रमाणे आज मराठी भाषा, संस्कृती आणि तिच्याबद्दलचं मंथन या बाबतीत सुद्धा या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एका नव्या पर्वाला सुरुवात व्हावी अशी माझी अपेक्षा आहे। आणि त्या पवित्र कार्यासाठी अतिपवित्र असं हे स्थळ आहे आणि त्यामुळे असं मनाला वाटलं की पहिलं इथं दर्शन घ्यावं आणि मगच तिकडे मंडपाकडे जावं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।